पुढची रेसिपी काय आपली? काजू कंद. काजू कंद. हे कुठे जातं शिकलात तुम्ही? हे मी एका ठिकाणी शिकले होते, म्हणजे खास शिकायलाच गेले होते. चॉकलेट वगैरे शिकले तर त्या मॅडमकडे शिकलेली आहे. ओके, मला साहित्य सांगता काय काय? काजूची पावडर. अरे अरे. हां. दाण्याचा कूट. ओके. मिल्क पावडर, साखर, इसेन्स आणि रंग, म्हणजे काजू कंदला जो असतो गुलाबी रंग. चल आपण साहित्य बघितले, आता कृतीकडे. ते काय केलंय ते? आता ही कढई आहे, म्हणजे तापवलेली नाही मी आधी. त्यात आता ही साखर टाकते. ह्याला पण प्रमाण आहे, जेवढी साखर तेवढीच काजूची पावडर. फर्स्ट क्लास. आपण 5 चमचे साखर घेतलेली. आता पाणी. ते साखर विरघळेल एवढंच पाणी घ्यायचं, त्याच्यामुळे मी चमच्यानं घेते पाणी. जास्त पडलं तर बिघडून जाईल वडी. जर कौतुकाच दिसतंय म्हणजे एकंदरीत. म्हणजे जेमतेम विरघळेल असं. अगदी साखर, हा एवढंच. साखर विरघळेल एवढंच पाणी. ओके, आता काय करायचं? आता ही उकळी आली आहे ना पाण्याला. आता आपण 5 चमचे साखर घेतली. 5 चमचे घालू? हो, थोडासा पाणी. काजू पावडर आपण घातलेली आहे त्यात. आता 2.5 चमचे दाण्याचं कूट टाकते, त्याच्या निम्मा म्हणजे. हे प्रमाण फार महत्वाचं आहे. नाही, प्रमाण नाही जमलं तर मग वडीची टेस्ट येणार नाही. आता 2.5 चमचे मिल्क पावडर, म्हणजे जेवढा दाण्याचा कूट आहे तेवढीच मिल्क पावडर टाकली. ओके. हे आता थोडंसं घट्ट व्हायला पाहिजे. हां, जी वडी पडली पाहिजे. ओके, हे झालं का आपलं? हो, झालं. गॅस बंद करू? हो, चालेल. ओके. हे प्लास्टिकला आपण तेल लावून घेतलंय बरं का. ओके. पण आपण डायरेक्ट नाही करायचं का? हे वरती परत तुम्ही प्लास्टिकची नाही, ते ह्याला चिकटू शकतं ना लाटण्याला. ओके, एवढं थंड झालं ना आता. वड्या पाडून ठेवू, मग त्या गार झाल्या की काढता येतील. गार झाल्यावर निघतील त्या. अशी झालं ना. हे थंड झाल्यावर खायला सुरुवात करायची ना. लिहून घ्या साहित्य आणि कृती. काजूकंद बनवण्यासाठी लागणारं साहित्य: काजू पावडर, दाण्याचं कूट, मिल्क पावडर, साखर, इसेन्स आणि खायचा गुलाबी रंग. कृती: साखर आणि काजू पावडर समप्रमाणात घ्यावी. पॅन मध्ये साखरेचा पाक करून त्यामध्ये काजू पावडर, दाण्याचं कूट, मिल्क पावडर, इसेन्स आणि खायचा गुलाबी रंग घालून मिश्रण घट्टसर आळवून घ्यावं. मिश्रण थापून गरम असतानाच त्याच्या वड्या पाडाव्यात.